लिम्फॅटिक सिस्टीम. लिम्फॅटिक सिस्टीममध्ये पहा त्यांनी काय सांगितलंय. लिम्फॅटिक सिस्टीममध्ये आपल्या शरीरामध्ये आपल्या बॉडीमध्ये जसं ब्लड असते ना तसं ते फ्लूइड असतं पहा. त्याला काय म्हणायचं, लिम्फ असं म्हणायचं. मग आपल्या ब्लडमध्ये काय काय आहे, ब्लडचं कॉम्पोजिशन काय काय आहे, त्याच्यामध्ये काय आहे, RBC आहे, WBC आहे, नंतर प्लेटलेट्स आहे, प्रोटीन्स आहे, आलं लक्षात. परंतु हे जे लिम्फ आहे ना यामध्ये काय नाही, फक्त RBC नाही आहे पहा, RBC नाही आहेत, नंतर प्लेटलेट्स नाही आणि सम प्रोटीन्स नाही याच्यामध्ये. बाकीचं याच्यामध्ये काय काय असतं, WBC आहे, नंतर वॉटर आहे आणि अजून काही अदर सोल्यूट मटेरियल्स आहे. त्याला काय म्हणायचं, लिम्फ असं म्हणायचं. फक्त लक्षात ठेवा ब्लड सारखंच आहे, एक प्रकारचं फ्लुइड आहे, फक्त त्याच्यामध्ये काय नसतात, त्यामध्ये फक्त काय आहे, WBC आहे. आलं लक्षात, काय आहे, WBC. लिम्फॅटिक सिस्टीम कन्सिस्ट ऑफ ए लिम्फॅटिक वेसल. आता याच्यामध्ये या लिम्फॅटिक सिस्टीममध्ये काय काय आहे, त्यामध्ये लिम्फ आहे पहा, नंतर लिम्फॅटिक वेसल्स आहे. लिम्फॅटिक वेसल म्हणजे आपण जसं आर्टरी आणि व्हेन्स आहे ते काय करतात, ब्लड कॅरी करतात, तसं याच्यामध्ये लिम्फॅटिक वेसल पण असतात. याच्यामध्ये वेसल आहे आणि हे जे लिम्फॅटिक वेसल आहे हे कोणाला कनेक्ट असतात, आर्टरी आणि व्हेन्सला कनेक्ट असतात या लिम्फॅटिक वेसल्स. नंतर सम ऑर्गन्स अँड टिश्यू, याच्यामध्ये काही ऑर्गन्स पण असतात आणि टिश्यू पण असतात. त्याला काय म्हणायचं, लिम्फॅटिक सिस्टीम. मग या लिम्फॅटिक सिस्टीममध्ये काय काय येते, लिम्फ येतात, नंतर लिम्फॅटिक वेसल्स येतात, सम ऑर्गन येतात आणि टिश्यू येतात. या मिळून काय बनते, ही लिम्फॅटिक सिस्टीम बनते. समजलं. लिम्फ म्हणजे लिम्फॅटिक सिस्टीम म्हणजे काय, एक प्रकारचं ब्लड सारखंच आहे, फक्त ब्लड सारखंच कॉम्पोजिशन याच्यामध्ये आहे, फक्त याच्यामध्ये काय असतात, WBC असतात. याच्यामध्ये रेड ब्लड सेल पण नसतात, प्लेटलेट्स पण नसतात आणि प्रोटीन पण काही नसतात, काहीच असतात. येते लक्षात. मग या लिम्फॅटिक सिस्टीममध्ये कसला कसला समावेश असतो, याच्यामध्ये लिम्फ आहे, नंतर लिम्फॅटिक वेसल्स आहे, सम ऑर्गन्स आहे आणि टिश्यू आहे. आता लिम्फ म्हणजे काय त्यांनी सांगितलंय पहा. द वर्ड लिम्फ मीन्स क्लिअर वॉटर. लिम्फ म्हणजे काय, क्लिअर वॉटर आहे पहा. येते लक्षात, क्लिअर वॉटर. त्यामध्ये ट्रान्सपरंट फ्लुइड असं म्हणतो आपण. त्याला काय म्हणायचं, ट्रान्सपरंट. ट्रान्सपरंटचा अर्थ माहिती आहे ना, आपल्याला आरपार दिसते त्याला काय म्हणायचं, ट्रान्सपरंट फ्लुइड असं म्हणायचं. आता आपण याच्यामध्ये याला पहा, क्लिअर वॉटर का म्हटलं का नाही, याच्यामधून आपल्याला दिसेल ना, ट्रान्सपरंट फ्लुइड दॅट इज अ लिम्फ म्हटले आहे. इट इज अ फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. याच्यामध्ये कोणते टिश्यू आहे, कनेक्टिव्ह टिश्यू आहे पहा. या सिस्टीममध्ये सांगितले टिश्यू असतात, यामध्ये कोणते टिश्यू आहे, कनेक्टिव्ह टिश्यू आहे. आणि विथ ऑलमोस्ट सिमिलर कॉम्पोजिशन टू द ब्लड. कोणासारखं कॉम्पोजिशन आहे, ब्लड सारखं कॉम्पोजिशन आहे, फक्त काय सोडून, एक्सेप्ट RBCs, रेड ब्लड सेल, नंतर प्लेटलेट्स अँड सम प्रोटीन. एवढं सोडलं तर बाकीचं सगळं कसं आहे, ब्लड सारखं त्याच्यामध्ये कॉम्पोजिशन आहे. मग याच्यामध्ये राहिलं फक्त काय, WBC राहिलं. मग याच्यामध्ये या लिम्फमध्ये फक्त काय आहे, WBC आहे, लक्षात ठेवा. ब्लड सारखंच कॉम्पोजिशन आहे, ट्रान्सपरंट फ्लुइड आहे त्याला म्हटले. नंतर पहा, फ्लुइड फॉर्म इंटरसेल्युलर स्पेस ऑफ द बॉडी टिश्यू. फ्लुइड फॉर्म इंटरसेल्युलर स्पेसेस ऑफ द बॉडी टिश्यू. बॉडी टिश्यूमध्ये ज्या इंटरसेल्युलर जे स्पेस असतात त्यामधून याची एंट्री होते पहा, एंटर इनटू द लिम्फॅटिक वेसल. आणि कशामध्ये, कारण हे लिम्फॅटिक वेसल जे असतात या आर्टरी आणि व्हेन्सला काय असतात, कनेक्ट असतात पहा. आणि मग that is here it is a discharge into the blood vessels veins through the thoracic duct and the right lymphatic duct. याच्यामध्ये बॉडीमध्ये लेफ्ट आणि राईटला म्हणजे या वेसल्स असतात पहा, या लिम्फॅटिक वेसल आपल्या बॉडीमध्ये लेफ्ट साईडला आणि राईट साईडला पण असतात पहा. मग याच्यामध्ये जर आपल्या बॉडीमध्ये काही इन्फेक्शन झालं तर या म्हणजे याला त्या काय करतात, डिफेन्स सिस्टीम म्हणून हे काम करते. थोडक्यात लक्षात ठेवा,
काय डिफेन्स सिस्टीम, एखादी बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, त्याने बॉडीमध्ये आपल्या एंट्री केली तर त्या बॅक्टेरिया किंवा व्हायरसला काय करायचं आहे, किल करायचं आहे. आणि ते किल करण्याचं काम कोण करतं, या लिम्फ करतं. पहा समजलं. लिम्फॅटिक व्हेसल म्हणजे कोणतं येतं लक्षात ठेवा, WBC. म्हणजे आपल्या या WBCचं फंक्शन काय, आपल्या बॉडीचं काय करायचं आहे, प्रोटेक्शन करण्याचं काम करतात. अशा प्रकारे हा छोटा पॉईंट होता. पहा समजले. लिम्फॅटिक सिस्टीम समजलं, छोटा पॉईंट होता. या लिम्फॅटिक सिस्टीममध्ये काय काय येते लक्षात ठेवा. त्यामध्ये लिम्फ, नंतर दुसरं काय लिम्फॅटिक व्हेसल, सम ऑर्गन्स अँड टिश्यू. यामध्ये याला काय म्हणायचं, लिम्फॅटिक सिस्टीम असं म्हणायचं. आणि लिम्फ म्हणजे काय, क्लिअर वॉटर, म्हणजे ट्रान्सपरंट फ्लुइड आहे. हे ब्लड सारखंच कॉम्पोजिशन आहे, याच्यामध्ये ब्लड सारखंच असतं हे फ्लुइड. फक्त ब्लडमध्ये काय काय आहे, WBC आहे, RBC आहे, प्लेटलेट्स आहे, प्रोटीन्स असतात. फक्त याच्यामध्ये काय नाही आहे, याच्यामध्ये RBC नाही आहे, प्लेटलेट्स पण नाही आणि काही प्रोटीन पण याच्यामध्ये नसतात. याच्यामध्ये फक्त काय असतात, WBC व्हाईट ब्लड सेल, नंतर काही प्रोटीन आणि वॉटर पण आहे आणि अदर सोल्यूट मटेरियल पण याच्यामध्ये असते. नंतर याचं फंक्शन काय करायचं, बॉडीचं प्रोटेक्शन करण्याचं काम करतं हे. पहा म्हणजे इन्फेक्शन झालं तर आपल्या या डिफेन्स सिस्टीम म्हणून हे काम करतात. म्हणजे बॅक्टेरिया किंवा व्हायरस जर आपल्या बॉडीमध्ये त्याची एंट्री झाली तर त्याला किल त्याला मारण्याचं काम याचं आहे. पहा याला म्हणायचं, या सिस्टीमला डिफेन्स सिस्टीम असं म्हणतात. म्हणजे आपल्या बॉडीचं प्रोटेक्शन करण्याचं काम हे करतात. समजलं. हे त्याने ते दिलंय. पहा लोकेशन ऑफ लिम्फ नोड इन ह्युमन बॉडी. लिम्फ नोडचं लोकेशन कुठं आहे बॉडीमध्ये, आपल्या या पूर्ण बॉडीमध्ये या लिम्फॅटिक व्हेसल्स असतात, पूर्ण बॉडीमध्ये असतात. पहा लोकेशन ऑफ लिम्फ नोड म्हटले पहा त्यांनी. आपल्या ह्युमन बॉडीमध्ये लिम्फ नोड कुठं कुठं असतात. पहा लिम्फ नोड म्हणजे असे स्मॉल ग्रुप असतात. पहा स्पेसिफिक आपल्या या बॉडीमध्ये म्हणजे ते ग्रुप करून असे राहतात. मिलिटरी कॅम्प कसा असतो, ठराविक असा प्रत्येकाचा ठराविक असा कॅम्प असतो. त्या कॅम्पमध्ये त्या ग्रुपमध्ये तेवढेच लोक असतात, दुसऱ्या ग्रुपमध्ये दुसरे लोक असतात. त्या प्रकारे हे जे लिम्फ नोड आहे म्हणजे आपल्या बॉडीमध्ये यांचे स्मॉल असे ग्रुप असतात. स्पेसिफिक त्याला म्हटले, स्पेसिफिक ग्रुप असं म्हटलंय. आणि मग ते कुठं असतात, त्यामध्ये नेक रिजनमध्ये असतात. पहा त्याचं लोकेशन कुठं आहे, पण लिम्फ नोडचं नंतर नेक रिजनमध्ये आहे, आपल्या आर्ममध्ये आहे, अंडर आर्ममध्ये असतात. नंतर पेल्विस रिप्रोडक्टिव्ह जो पार्ट आहे ना, पेल्विस त्याच्यामध्ये असतात. आणि जे थाय आहे ना, आपली जो मांडीचा पार्ट आहे त्याच्यामध्ये या लिम्फ नोड असतात. लोकेशन ऑफ लिम्फ नोड इन ह्युमन बॉडीचं तेवढं विचारले त्यांनी, तर ते लोकेशन सांगितलं लिम्फ नोड. समजलं. तर अशा प्रकारे हा आपला चॅप्टर संपला. रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन बरेच दिवस चालला. पाणी महत्त्वाचं आहे, याला जास्त वेटेज पण आहे थिअरीला. आणि आपलं तुमच्या एंट्रन्ससाठी सुद्धा हे महत्त्वाचं चॅप्टर आहे, लक्षात ठेवा, याचा अभ्यास करा. आता आपण नेक्स्ट चॅप्टर सुरू करूया, इन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन. हे छोटं चॅप्टर आहे. पण आता जवळजवळ छोटे चॅप्टर राहिले 3 ते 4 मार्काचे. मोठे जे ठराविक आहे ना, रिप्रोडक्शन इन, आता ॲनिमलचं राहिले आपलं रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लॅन्ट्स, नंतर इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन, नंतर आता आपण पाहिलं रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. हे सगळे तिन्ही पण महत्त्वाचे आहे. प्लॅन्ट वॉटर रिलेशन, प्लॅन्ट ग्रोथ. एकूण किती झाले आपले, 6 चॅप्टर झालेत का, 6 चॅप्टर, बरोबर आहे का. रिप्रोडक्शन इन हायर अँड लोअर प्लॅन्ट्स, नंतर काय घेतलं, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन, नंतर प्लॅन्ट वॉटर रिलेशन, नंतर प्लॅन्ट ग्रोथ, नंतर आपलं सर्क्युलेशन, आणि एक कोणतं राहिला आपला ओरिजिन ऑफ लाईफ राहिला. एवढे 6 चॅप्टर झालेत. आणि हे पण हे महत्त्वाचे चॅप्टर होते, मोठमोठे आहेत. आता छोटे राहिले, एवढे काय आता मोठे राहिले नाही, 3 ते 4 मार्काचे राहिले. फक्त रिप्रोडक्शन राहिलं ना, सेकंड चॅप्टर ॲनिमल, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल, तो महत्त्वाचा आहे, मोठा आहे तेवढाच, आलं लक्षात. मग तो घेऊ. आता आपण सुरू करूया नेक्स्ट चॅप्टर, इन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन. पेज नंबर
इन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन. किती मार्काला आहे काय म्हणतात पुस्तकाला माहिती आहे? 4 मार्काला का असं 3-4 मार्काला काय झालं काय म्हणतात? हो त्या पेजमध्ये आहे ना. शोध लागला होता दुसऱ्या याच्यामध्ये होता आपल्याला नव्हतं आवडत. इन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन मार्क रिलेटेड आहे का तुमच्याकडं? त्याच्यामध्ये किती आता माझ्याकडे बुक नाही त्याच्यामध्ये 4 मार्काला असेल बहुतेक ना. 4ला 3 कंपल्सरी 3ला आहे आणि विथ ऑप्शन धरून 4ला आहे वाटतं. आहे काय चाललंय? इन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन छोट्या चॅप्टर याच्यामध्ये बरंच ड्रॉप केलेलं आहे पा. हां थोडंच ड्रॉप म्हणजे लवकर संपवले आपले हे चॅप्टर पण पा. इम्प्रूव्हमेंट इन फूड प्रोडक्शन पहिला टॉपिक कोणता आहे? एवढंच आहे आणि नंतर डिलीट केलेला आहे पा प्लॅन ब्रीडिंग. इथनं पुढं डिलीट केलेलं आहे बऱ्याच पोर्शन. इम्प्रूव्हमेंट ऑफ इन फूड प्रोडक्शन. आता इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय? इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय? ज्या वेळेला जे फूड प्रोडक्ट असतात त्या फूड प्रोडक्टची क्वालिटी ॲज वेल ॲज क्वांटिटी काय होते त्यामध्ये वाढते. मग आता समजा आता फूड प्रोडक्ट आहे त्याची क्वालिटी जर आपण वाढवली तर त्याच्याबरोबरच काय वाढते त्याची क्वांटिटी पण वाढते. त्याला काय म्हणायचं? इम्प्रूव्हमेंट असं म्हणतात पहा. येते लक्षात? फूड प्रोडक्ट कोणकोणते आपण फॉर एक्झाम्पल राईस घेतलं नंतर व्हीट घेतले नंतर आपण त्यामध्ये कॉर्न असेल असे जे क्रॉप प्लॅन्ट आहे त्याची जर आपण क्वालिटी जर वाढवण्याचा प्रयत्न केला तर त्या क्वालिटी बरोबर काय वाढते त्याची क्वांटिटी पण वाढते. त्याला म्हणायचं इम्प्रूव्हमेंट असं म्हणतात. समजलं? इम्प्रूव्हमेंट क्वालिटी ॲज वेल ॲज क्वांटिटी वाढणे त्याला काय म्हणायचं? इम्प्रूव्हमेंट असं म्हणतात पहा. मग या चॅप्टरमध्ये आपल्याला जे फूड प्रोडक्ट असतात त्या फूड प्रोडक्टची क्वालिटी इम्प्रूव्हमेंट कशी करायची त्याची क्वालिटीमध्ये कशी इम्प्रूव्हमेंट करायची आहे ते याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे पहा. जे फूड प्रोडक्ट असतात त्याची क्वालिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे. फूड प्रोडक्शनमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे पहा. आणि मग त्याची व्हॉट इज द नीड त्याची का गरज आहे? कारण आपण काय होत नाही फूडशिवाय आपण जगू शकत नाही. आपल्याला एनर्जी कुठून मिळते? आपल्याला अन्नातून जे आपण खातो त्यातून आपल्याला काय होते? एनर्जी मिळते. तर आहे पा त्यांनी सांगितले पा पहिला पॉईंट त्यामध्ये फूड इज द वन ऑफ द बेसिक नीड ॲज इट गिव्ज अस एनर्जी फॉर एव्हरीथिंग. फूड हे अत्यंत महत्त्वाचं आहे पा. त्याशिवाय फूडशिवाय आपण जगू शकत नाही. अन्न खाल्लं नाही तर आपल्याला एनर्जी पण मिळणार नाही आणि एनर्जी जर मिळाली नाही तर आपल्याला काम करता येणार नाही आणि आपण जगू पण शकत नाही. तर अशा प्रकारे आपल्या जे शरीरामध्ये ज्या मसल्स असतात त्या मसल्ससाठी एनर्जी खूप महत्त्वाची असते आणि जी एनर्जी असते ती कोणत्या फॉर्ममध्ये असते? ATPच्या फॉर्ममध्ये असते पा ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट. तर त्यामध्ये मग पहा समजलं हे फूड इज द वन ऑफ द बेसिक नीड ॲज इट गिव्ज अस एनर्जी फॉर एव्हरीथिंग. फूड ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे आपल्याला. कारण फूडमधून आपल्याला काय मिळते? एनर्जी फॉर एव्हरीथिंग. प्रत्येकाला अन्नातून काय मिळते? एनर्जी मिळते. आणि पहा आता इट कीप्स अस अलाइव्ह स्ट्रॉंग अँड हेल्दी. आणि आपण त्यामुळं जे आपण अन्न खातोय त्यामुळं आपण काय बनतो? स्ट्रॉंग बनतो आणि हेल्दी बनतो. येते लक्षात? कारण आपण जर जेवलो नाही तर आपल्याला एनर्जी येईल का? नाही. तर त्यांनी सांगितलं जर आपण फूड आपल्याला अन्नाची इतकी गरज आहे की त्याशिवाय आपल्याला मसल्ससाठी हे अन्नसुद्धा खूप महत्त्वाची गरज आहे पहा. त्यांनी पुढे सांगितले डेफिनेशन सांगितली पहा. इट कॅन बी डिफाईन्ड ॲज एनीथिंग सॉलिड ऑर लिक्विड. आता त्यामध्ये कोणती पण गोष्ट असेल पहा ती सॉलिड किंवा लिक्विडच्या फॉर्ममध्ये असेल.
हा फूड विषयी पाहतोय आपण. फूड म्हणजे काय ते त्यांनी डेफिनेशन सांगितली आहे पा. मग कोणतीही जर गोष्ट असेल, मग फूड म्हणजे ॲक्च्युली काय आहे त्यांनी सांगितले, त्यामध्ये डेफिनेशन त्यांनी सांगितली. मग जी गोष्ट असेल, कोणती गोष्ट असेल ती सॉलिड किंवा लिक्विडच्या फॉर्ममध्ये असेल. आलं लक्षात. कारण शरीराला जे आपल्याला काम करायचं आहे आणि काम करण्यासाठी आपल्याला कसली आवश्यकता असते, आपल्याला एनर्जीची आवश्यकता असते आणि एनर्जी आपल्याला फूडमधून मिळते. मग पहा, इट कॅन बी डिफाईन्ड ॲज एनिथिंग सॉलिड ऑर लिक्विड. कोणती गोष्ट असेल ती सॉलिड किंवा लिक्विडच्या फॉर्ममध्ये असेल. विच व्हेन सॉलोड, सॉलो म्हणजे काय, गिळणे. आपण अन्न खाल्लं का आपण काय करतो, ते आपल्या याच्यातून खाली जातं, त्या घशातून आपण खाली, त्याला काय म्हणायचं, सॉलो. नंतर काय होते, डायजेस्ट. त्या अन्नाला आपण काय करतो, डायजेस्ट होतं, डायजेशन होते, त्याचं पचन होतं पा. म्हणजे पचन करण्याचं काम कोण करतं, एन्झाईम करतात, म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ द सबस्टन्सेस. आणि ते डायजेशन झालं अँड ॲसिम्युलेटेड इन द बॉडी. ॲसिम्युलेशन मग जे आपण खाल्लेलं आहे, ती कोणती गोष्ट असेल सॉलिड किंवा लिक्विडच्या फॉर्ममध्ये असेल, ती आपण खाल्ली, गळ्यातून आपल्या खाली गेली, नंतर तिचं डायजेशन झालं. नंतर ते जे घटक आहे, जे आपण ती गोष्ट जी खाल्लेली आहे, त्या गोष्टीतून आपल्याला काय मिळतं, प्रोटीन मिळतात, कार्बोहायड्रेट मिळतात. येते लक्षात. मग ते जे आहे ते प्रोटीन किंवा कार्बोहायड्रेट हे जे न्यूट्रियन्स असतात, ते न्यूट्रियन्स काय करून ठेवणे, आपल्या बॉडीमध्ये स्टोअर करून ठेवणे. आणि अशी ही स्टोरिंग प्रोसेस आहे की त्याला काय म्हणायचं, ॲसिम्युलेशन असं म्हणतात. समजलं. कार्बोहायड्रेट असेल, प्रोटीन असेल, शुगर असेल, हे एनर्जी असेल, त्या फॉर्ममध्ये ती जी आहे ती काय करायची, स्टोअर करून ठेवायची. आणि ही जी स्टोरिंग प्रोसेस आहे त्याला काय म्हणायचं, ॲसिम्युलेशन असं म्हणतात. समजलं. इन द बॉडी कीपिंग ॲज वेल, कीपिंग अस वेल, ती चांगल्या प्रकारे स्टोअर करून ठेवायची, त्याला म्हणायचं फूड. समजलं. फूड म्हणजे काय त्यांनी डेफिनेशन सांगितली. इट कॅन बी डिफाईन्ड ॲज एनिथिंग सॉलिड ऑर लिक्विड. कोणतीही सॉलिड किंवा लिक्विडच्या फॉर्ममध्ये असेल, ती काय केली, विच वेन सॉलोड, ती काय केली, आपण गिळून घेतली, खाल्ली. नंतर काय झालं, त्या गोष्टीचं डायजेशन झालं पा. डायजेस्ट अँड ॲसिम्युलेशन इन द बॉडी. डायजेशन झालं, पचन झालं, नंतर ॲसिम्युलेशन झालं. त्या जी गोष्ट आपण खाल्ली त्या गोष्टीतून आपण न्यूट्रिएंट मिळवले आणि ते न्यूट्रिएंट काय केले, स्टोअर करून ठेवले आपल्या बॉडीमध्ये, त्याला काय म्हणायचं, ॲसिम्युलेशन असं म्हणतात. नंतर इट इज ऑर्गॅनिक. ते काय आहे, ऑर्गॅनिक आहे. नंतर एनर्जी रिच आहे, कारण आपल्याला अन्नातून काय मिळते, एनर्जी मिळते मोठ्या प्रमाणामध्ये. आणि त्या एनर्जीचा आपल्याला जो उपयोग आहे, आपली जी ॲक्टिव्हिटी असतात त्या ॲक्टिव्हिटीसाठी आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला एनर्जीची आवश्यकता असते. मग एनर्जी रिच, इट इज ऑर्गॅनिक. जे फूड आहे ते ऑर्गॅनिक. नंतर एनर्जी रिच आहे, नॉन पॉयझनस आहे. पॉयझनस आपण खाऊ का, जे आपल्या शरीराला जे आवश्यक आहे ते कसं आहे, नॉन पॉयझनस आहे. आलं लक्षात. आपण जे घातक आहे पदार्थ ते आपण खाऊ का, खाणार नाही. मग ते नॉन पॉयझनस आहे. इडिबल आहे. इडिबल म्हणजे जे खाण्यायोग्य आहे त्याला काय म्हणायचं, इडिबल. नंतर त्यामध्ये नॉन इडिबल आहे, जे खाण्यायोग्य नाही त्याला काय म्हणायचं, नॉन इडिबल. म्हणजे जे पॉयझनस आहे ते कसं आहे, नॉन इडिबल आहे. आणि जे इडिबल खातो ते कसं आहे, नॉन पॉयझनस आहे. नंतर आहे नरिशिंग सबस्टन्स. नरिशिंग सबस्टन्स म्हणजे जी आपली नॉर्मल बॉडीची जी नॉर्मल ग्रोथ आहे, डेव्हलपमेंट आहे, त्याला काय म्हणायचं, नरिशिंग सबस्टन्सेस असं म्हणतात. समजले. हा पहिला पॅराग्राफ समजला. समजलं का. इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय, इम्प्रूव्हमेंट ऑफ फूड इन फूड प्रोडक्शन. इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय, जे फूड प्रोडक्ट असतात त्या फूड प्रोडक्टची आपल्याला काय करायची, क्वालिटी वाढवायची. मग त्या क्वालिटी बरोबर काय वाढलं जातं, त्याची क्वांटिटी पण. चांगलं जर आपण धान्य पिकवलं त्याची काय होते, त्याची क्वांटिटी वाढते की नाही. क्वालिटी वाढवली का त्याची क्वांटिटी पण काय होते, आपोआप काय होते, वाढते. त्याला काय म्हणायचं, इम्प्रूव्हमेंट असं म्हणायचं. आणि ते फूड म्हणजे काय त्यांनी सांगितले, सॉलिड ऑर लिक्विड फॉर्म. नंतर विच व्हेन सॉलोड, विच व्हेन सॉलो, नंतर डायजेस्ट, नंतर ॲसिम्युलेशन. कशामध्ये, इन द बॉडी. समजलं हे 3 पॉईंट.
समजलं का? सॉलो म्हणजे गिळणे, नंतर काय सांगितले डायजेस्ट पचन होतं त्याचं, आणि नंतर काय होतं ॲसिम्युलेशन होतंय. ॲसिम्युलेशन म्हणजे जे आपण खाल्लं आहे त्या पदार्थातून त्या घटकातून त्याच्यात आपलं काय मिळतं न्यूट्रियन्स मिळतात. कार्बोहायड्रेट असेल, प्रोटीन असेल, शुगर असेल, आणि ते जे आपण आहे ते न्यूट्रियन्स आपण काय करतो स्टोर करून ठेवतो, आणि ज्या वेळेला आवश्यक असते त्याचा वापर केला जातो. आणि मग ही जी प्रोसेस आहे ना स्टोरिंगची त्याला काय म्हणतात ॲसिम्युलेशन असं म्हणतात. आणि मग हे जे फूड आहे ते कसं आहे ऑर्गॅनिक आहे, एनर्जी रिच आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला एनर्जी मिळते, नॉन पॉयझनस आहे, इडिबल आहे, आणि नरिशिंग सबस्टन्स आहे. आपल्या बॉडीची काय होते ग्रोथ होते, डेव्हलपमेंट होते. जर आपण खाल्लं फूड खाल्लं अन्न जर खाल्लं तर मग त्याला म्हणायचं नरिशिंग सबस्टन्स असं म्हणतात. समजलं हे? आता पहा पुढचा पॅराग्राफ पहा. ग्रीन प्लांट सिंथसाइज देअर ओन फूड थ्रू फोटोसिंथेसिस. ग्रीन प्लांट काय असतात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. कोणत्या प्रोसेसने? फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषणाच्या प्रोसेसने ते काय करतात हरितद्रव्याच्या साहाय्याने स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. बट ॲनिमल तयार करतात का? ॲनिमल तयार करत नाही. जसं आपण आता सध्या आहे, आपण उन्हामध्ये उभं राहिलो तर आपल्याला अन्न मिळेल का? आपण अन्न तयार करू शकेल का? तयार करू शकणार नाही. तर हे जे आहे ग्रीन प्लांट्स सिंथसाइज देअर ओन फूड थ्रू फोटोसिंथेसिस. जे ग्रीन प्लांट असतात ते फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसने स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. बट ॲनिमल इन्क्लुडिंग ह्युमन, त्यामध्ये आपण पण आलो, मग कॅन नॉट सिंथसाइज देअर फूड ऑन देअर ओन, हेन्स दे आर डिपेंडंट ऑन प्लांट डायरेक्टली. आपण स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाही, आपल्याला कोणावरती अवलंबून राहावं लागतं? प्लॅन्टवरती डायरेक्टली आपलं अवलंबून राहावं लागतं. आणि म्हणून आपण कसं आहे त्यामध्ये जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना काय म्हणतात ॲटोट्रॉफ्स असं म्हणतात. ते दुसऱ्यावरती डिपेंड राहतात त्यांना काय म्हणतात हेट्रोट्रॉफ्स असं म्हणतात. ॲटोट्रॉफ्स म्हणजे त्यामध्ये काय येतात प्लॅन्ट येतात, आणि हेट्रोट्रॉफ्समध्ये कोण येतं ॲनिमल, त्यामध्ये आपण पण येतो. आलं लक्षात? मग त्यामध्ये आपण उन्हामध्ये जर उभं राहिलो तर आपल्याला एनर्जी मिळते का? आपल्याला एनर्जी मिळत नाही. प्लॅन्टने ते फूड तयार केलं, आणि ते फूड जर आपण खाल्लं तर त्या फूडमधून आपल्याला काय मिळते एनर्जी मिळते. समज दुसरा पॅराग्राफ. आता तिसरा पहा. ते female is responsible for dearth of food. dearth पहा का? आता डेथ आहे का तिथं? नाहीये. डेथ म्हणजे काय? आपल्याला काही कमी पडलं का कोणती गोष्ट आपल्याला कमी पडली की तिला काय म्हणायचं डेथ असं म्हणतात. म्हणजे आपण स्वतः आता आपण घरामध्ये जेवण तयार केलं आणि आपल्याला कधीतरी आपल्याला जेवण कमी पडलं की त्याला काय म्हणायचं डेथ असं म्हणतात. फिमिन म्हणजे काय? दुष्काळ. आलं लक्षात? दुष्काळ म्हणजे कशामुळे पडतो? पाऊस कमी झाला की अन्नधान्य पण काय मिळते कमी प्रमाणामध्ये तयार होते. आणि अन्नधान्य कमी पडलं की त्या वर्षी काय म्हणतात दुष्काळ पडला असं म्हणतात. कारण आपल्या देशाची काय होते लोकसंख्या एवढी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे की जे तयार केलं जातं ते पण आता कमी पडण्यात आलेलं आहे. आणि म्हणून आपल्या देशाला आपला जो भारत देश आहे त्याला दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे. त्या दोन गोष्टीला त्याला सामोरं जावं लागतंय. पहिली त्यामध्ये कोणती गोष्ट आहे? त्यामध्ये पाणी वाचवा. त्यामध्ये पहिली गोष्ट कोणती? पाणी वाचवा. म्हणजे जे पावसाचं पाणी आहे ते काय करा स्टोअर करून ठेवा जेणेकरून आपल्याला त्याचा उपयोग होईल. फॉर एक्झाम्पल शेततळ असतं की नाही त्यामध्ये काय करून ठेवलं जातं पाणी त्यामध्ये साठवून ठेवलं जातं. आणि पहिली दुसरी गोष्ट कशी आहे कोणती आहे? एवढ्या प्रमाणामध्ये आपट लोकसंख्या वाढत चालली आहे की त्यामुळं अन्न जे धान्य आहे ते सुद्धा कमी प्रमाणात पडत चाललं आहे. आणि त्यामुळं दुसरं आहे लोकसंख्या कमी करणे. तर पहा त्यामध्ये पुढची ओळ पाहता. बिसाइड द रॅपिड अँड डायनॅमिक इन्क्रीज इन वर्ल्ड पॉप्युलेशन ओव्हर द टाईम
दिवसेंदिवस लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चालली आहे आणि दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढत असल्यामुळं जे फूड आहे ते सुद्धा काय होते, कमी प्रमाणामध्ये कमी पडत आहे की तेवढं आपल्याला पुरत नाही. त्याने इन वर्ल्ड पॉप्युलेशन ओव्हर द टाईम, दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे त्यामध्ये टू मीट टू द इन्क्रीजिंग डिमांड फॉर फूड, त्यामुळं फूडची डिमांड काय केली आहे, वाढली आहे, डिमांड वाढलेली आहे. मग त्याच्यामुळं आपल्याला ती काय करायची, डिमांड आपल्याला पूर्ण करायची आहे आणि ती डिमांड पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याची क्वांटिटी वाढवावं लागेल. आलं लक्षात, त्याची क्वांटिटी काय करावं लागेल, वाढवावी लागेल, तरच डिमांड काय होईल, पूर्ण होईल. की तोपर्यंत पूर्ण होईल का, नाही, त्याची क्वांटिटी वाढल्यामुळं ती डिमांड पूर्ण होईल. आणि फक्त त्याने सांगितलंय पा त्यामध्ये फक्त त्याची क्वांटिटी वाढवायची नाही. आलं, फक्त त्याची क्वांटिटी वाढवायची नाही, ते जे आपण पिकू, फॉर एक्झाम्पल जे आपण त्यामध्ये शेतामध्ये आपण त्यामध्ये काहीतरी पिकू, त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये काय असलं पाहिजे, फक्त आपण क्वांटिटी वाढवली आणि त्याची क्वालिटी कमी पडली तर त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळं त्याची क्वालिटी पण काय वाढवली, चांगल्या प्रकारे वाढवली पाहिजे. त्यामध्ये न्यूट्रिएंट्स चांगले मिळाले पाहिजे आणि असे प्लॅन डेव्हलप केले तरच ही जी लोकसंख्या म्हणजे जे लोकसंख्या वाढती लोकसंख्या आहे त्यांना हे अन्नधान्य पुरेल. त्यामुळं त्या अन्नधान्याची क्वांटिटी वाढवणं आवश्यक आहे. फक्त क्वांटिटी वाढवून चालणार नाही तर त्याची क्वालिटी पण वाढवली पाहिजे. कारण आपल्याला काय करायचं आहे, त्याची डिमांड, फूडची डिमांड आपल्याला पूर्ण करायची, वाढवायची आहे. आणि म्हणून दिले पा टू मीट द इन्क्रीजिंग डिमांड फॉर फूड देर इज अ नीड फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ फूड प्रोडक्शन. आणि मग फूड प्रोडक्शनची इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्य मोठ्या प्रमाणामध्ये केलं जाईल की जेणेकरून त्या वाढत्या लोकसंख्येला पुरेल. आणि बोथ द क्वांटिटी वाईज अँड क्वालिटी वाईज न्यूट्रिटिव्ह. आणि पण ती पण कशी असली पाहिजे, क्वांटिटी वाईज अँड क्वालिटी वाईज म्हणजे न्यूट्रिटिव्ह असली पाहिजे. नुसती क्वांटिटी वाढून चालणार नाही, त्याची क्वालिटी पण चांगली असली पाहिजे. म्हणजे त्यामध्ये जास्त न्यूट्रिएंट्स असले पाहिजे तरच त्याचा खाऊन काहीतरी उपयोग आहे. का नुसतं क्वांटिटी वाढवायची आणि कचरा करायचा असं चालणार नाही. ती क्वांटिटी वाढवायची पण त्याची क्वालिटी पण काय केली पाहिजे, वाढवली पाहिजे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शरीराला न्यूट्रिएंट्स मिळाले पाहिजे. नाहीतर मग काही नुसती क्वांटिटी वाढवायची, त्याची क्वालिटी वाढवून त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण ते खाणारच नाही, त्याचा काय होईल, कचरा होईल. त्यामुळं क्वांटिटी ॲज वेल ॲज क्वालिटी पण वाढवणं आवश्यक आहे. आणि मग यासाठी प्लांट ब्रीडिंग अँड ॲनिमल ब्रीडिंग हेल्प अस टू इन्क्रीज द फूड प्रोडक्शन आहे. कारण वाढत्या लोकसंख्येला आपल्याला अन्नधान्य एवढं पुरवायचं आहे की ते मोठ्या प्रमाणात आपल्याला ते वाढवायचं आहे. आणि हे वाढवण्यासाठी 2 गोष्टी आहेत त्यांनी सांगितले आहे पा. कोणत्या 2 गोष्टी हेल्प करतील, त्यामध्ये पहिली आहे प्लॅन्ट ब्रीडिंग आणि दुसरी कोणती, ॲनिमल ब्रीडिंग. आता प्लॅन्ट ब्रीडिंग म्हणजे काय, प्लॅन्ट म्हणजे आणि ब्रीडिंग म्हणजे काय, टू प्रोड्यूस, काय करणे, टू प्रोड्यूस. फॉर एक्झाम्पल प्लॅन्ट ब्रीडिंगचे एक एक्झाम्पल सांगा मी तुमच्या लक्षात येईल. आता समजा 2 प्लॅन्ट आहे पा, 2 प्लॅन्टपासून 2 आहे, त्यापासून तिसरं प्लॅन्ट तयार होतं पा. त्या प्लॅन्ट ब्रीडिंगमध्ये काय, एका प्लॅन्टमध्ये काय आहे, त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे पा. काय एका प्लॅन्टमध्ये कसलं प्रमाण जास्त आहे, प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे. आणि दुसरं प्लॅन्ट असं आहे की ते कोणत्या पण सॉईलमध्ये काय होतं, ग्रो होतं. कोणत्या पण सॉईलमध्ये ते प्लॅन्ट काय होते, ग्रो होते. असे 2 प्लॅन्ट घेतले. मग यापासून असे 2 प्लॅन्ट, यापासून तिसरं प्लॅन्ट तयार होते. आणि ते तिसरं प्लॅन्ट कसं तयार होईल, त्या प्लॅन्टमध्ये प्रोटीन पण जास्त असेल आणि ते प्लॅन्ट कोणत्या पण सॉईलमध्ये काय होईल, ग्रो होईल. त्याला काय म्हणायचं, प्लॅन्ट ब्रीडिंग असं म्हणतात. आणि मग ॲनिमल ब्रीडिंग कसं आहे, त्यामध्ये
म्हणजे या प्लॅनचं काय सांगितलं, या प्लॅनचा क्रॉस केला त्यापासून जे तयार होईल ते सांगितले, त्यापासून जेनेटिक कंटेंट त्यामध्ये दोघांचं काय होईल, मिक्स होईल. कारण एका प्लॅनमध्ये कसलं प्रमाण जास्त आहे, प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे. एका प्लॅनमध्ये एक प्लॅन्ट असा आहे की ते कोणत्या पण सॉईलमध्ये काय होतंय, ग्रो होतंय. असे दोन प्लॅनचा आपण क्रॉस केला, त्या क्रॉस नंतर तिसरं प्लॅन जे तयार होईल, हे क्रॉस केल्यामुळं काय होतंय, त्यामध्ये त्या दोन्ही पण प्लॅनमध्ये जे जेनेटिक कंटेंट आहे ते काय होतं, एकमेकांमध्ये मिक्स होतंय. आणि मग या दोघांपासून तिसरं नवीन प्लॅन तयार होतंय. ते जे प्लॅन तयार होईल ते कसं प्लॅन तयार होईल, त्या प्लॅनमध्ये प्रोटीन पण जास्त असतील आणि ते प्लॅन कोणत्या पण सॉईलमध्ये ग्रो होईल. त्याला काय म्हणायचं, प्लॅन ब्रीडिंग असं म्हणायचं. आणि मग ॲनिमल ब्रीडिंग पण असंच आहे. आलं लक्षात. समजा इथपर्यंत. आता हा पुढचा जो पॉईंट आहे तो ड्रॉप केलेला आहे. पा पुढच्या पॉईंटमध्ये जे बायो फोर्टिफिकेशन आहे ना, 11.5 आहे ना, तिथपर्यंत ड्रॉप केलेला आहे. पा बायो फोर्टिफिकेशन तेवढंच टॉपिक ठेवला आहे आणि पुढचं परत ड्रॉप केलेलं आहे. पा की काय करा, तुम्ही जे तुमचं बुक आहे ना, तुमच्या बुकमध्ये रिलेटेड सिलेबस आहे ना, तो काय करा, पेन्सिलने डायरेक्ट कट करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ते लक्षात. त्या दिवशी तुझं पुस्तक घेतलं होतं ना सांगितलं, त्याच्यामध्ये जे मी त्या दिवशी शिकवलं ना, कोणतं शिकवलं, इलेक्ट्रोकार्डिओग्राम, ते ड्रॉप केलं होतं तू पेन्सिलने, ते कट केलं होतं. तो पॉईंट होता. पा लक्षात ठेवा, रिलेटेड सिलेबस पा आणि तो तुमच्या बुकमध्ये तो काय करा, डायरेक्ट पेन्सिलने कट करा. काय तुमचं म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. म्हणजे कोणता सिलेबस पॉईंट ड्रॉप केलेला आहे, कोणता नाही ते समजत नाही, अजून लक्षात ठेवा. त्याच्यामुळं अगोदर पहिलं ते काम करा, म्हणजे तुम्हाला अभ्यासाला पण सोपं जाईल. समजलं. तुमचं काय रिलेटेड सिलेबस आहे ना, हां ग्रुपला पाठवू, परत पाठवू. मग आज पाठवली मी, मग तो काय करा, डायरेक्ट तुम्ही कट करा. मग आज तेवढं